रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या छत्र्यांचे वितरण करून खासदार सुनील तटकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मराठी शाळांच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी भरीव मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे संतोष बैलमारे यांनी सांगितले। मामाचं गाव सावरोली आहे, जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, रायगड लोकसभा खासदार आहेत, पेट्रोलियमचे ते स्थायी समितीचे सभापती आहेत, त्यांची मुलगी आदिताई तटकरे ज्या महाराष्ट्रामध्ये महिला बाल कल्याणचं मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे जे विधान परिषदमध्ये आता आमदार म्हणून निवडून आले, रायगड जिल्हा परिषदमध्ये सदस्य आणि मला त्यांनी गटनेता केलेला आहे। अशा सर्व स्तरात काम करणारे नेतृत्व सुनील तटकरे साहेब। ज्यावेळेला तुमची प्राथमिक शाळा पडलेल्या अवस्थेमध्ये होते, मी साहेबांना सांगितलं, साहेब शाळा ही मोडलेली आहे, आपल्याला शाळा दुरुस्ती करून नवीन बांधावी लागेल। साहेबांनी तत्परतेने आदेश दिला, जिल्हा परिषद सीओला त्या शाळेच्या डिमांडीचं पत्र मला प्राप्त झालं पाहिजे। मी घरी येत नाही तोपर्यंत मला ते पत्र व्हॉट्सअपवरती प्राप्त झालं। सावली गावाची कुठलीही समस्या असू द्या, शिक्षणाची असू द्या, कामगाराची असू द्या, ग्रामपंचायतची असू द्या, या हॉस्पिटलची, प्रत्येक ठिकाणी तटकरे साहेबांची आपल्या मदत असते। सावली गावासाठी साहेबांचा विषय असं प्रेम आहे, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक सुखदुःखामध्ये साहेब आपल्याला सहकार्य करतात। अशा साहेबांचा उद्या वाढदिवस आहे, त्या साहेबांसाठी छोटं उपक्रम राबवण्यात ठरवलं मी। शाळेतील प्राथमिक शाळेची अवस्था सावरोली वडवळ या दोन शाळेची अवस्था चांगली आहे। वडवळचे सरपंचही सावरोली शाळेच्या वडवळ शाळेसाठी चांगली मदत करतात, त्यांचे सर्व सहकारी नितीश असतील, प्रमोद असतील, एकनाथ, सर्व म्हणजे वडवळ गावातल्या त्या ग्रामस्थांचं सुद्धा शाळेसाठी योग्य योगदान असल्यामुळे ती शाळा सुंदर आहे। सर तुम्हाला सुद्धा आपले ग्रामपंचायत सदस्य जे सगळे आहेत ते सुद्धा तुम्हाला शाळेला वेळोवेळी मदत करतील। तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन काम करा, त्यांना सांगत जा, सर्व सदस्यांना निमंत्रण द्यायचा आणि निश्चित सावरोली गावाची ग्रामपंचायत त्याच्यामध्ये बरोबर समाधान असेल, सागर असेल, नागेश, नंदकुमार पाटील, त्याचबरोबर आपले सावरोली गावाचे जे पत्रकार आहेत प्रशांत गोपाळ, या सुद्धा सावरोली गावाची बाजू नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतात। मराठी शाळेतून आम्ही सुद्धा शिकवणीपर्यंत पोहोचलेलो आहे। मराठी शाळा, तिची बोलीभाषा ही लवकर आत्मसात केली जाते आणि तालुक्यामध्ये मला असं वाटतं का सर्वात जास्त पट या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सावरोली शाळेमध्ये आहे आणि याचं श्रेय सगळं वडवळच्या शाळेमध्ये सुद्धा समाधान आपण पहिले तिकडे होतात। यावेळी संतोष बैलमारे म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे। खालापूर तालुक्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याने तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, गटारे, जिल्हा परिषद शाळा, कामगारांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना आहे। याप्रसंगी सावरोलीचे प्रभारी सरपंच समाधान बैलमारे, ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर, वडवळचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, उपसरपंच जगदीश मराजगे, नंदकुमार पाटील, नागेश मेहत्तर, अल्पेश चौधरी, नरेश मनेर, विशाल महामुंडकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष केदारी, प्रशांत गोपाळे, जयंत घोसाळकर, गणेश घाटवळ, प्रमोद सावंत, विलास सावंत, एकनाथ सकपाळ, गुरुनाथ घोसाळकर, मुख्याध्यापक बहिराम चव्हाण, धनाजी थिटे, महिने गुरुजी, अंकिता चोगले, रंजना शिंदे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।